छत्रपती शिवाजी महाराज की जय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाद एकच बैलगाडा शर्यत. नमस्ते मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 14 एप्रिल रोजी भव्य दिव्य असं एक दुसा एक बैल मैदान संपन्न होतं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे, त्याचबरोबर या मैदानाची नियमावली कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे प्रमुख आयोजक शेखर तात्या गाडे आहेत. मित्रांनो, करमाळा पंचायत समितीचे ते माजी सभापती होते. दादा नमस्ते. नमस्ते. दादा, काय सांगाल, मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आले? या ठिकाणी या मैदानाचं आयोजन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मैदानाचं आयोजन केलेलं आहे. मैदान किती तारखेला संपन्न होते दादा? मैदान 14 एप्रिलला संपन्न होणार आहे. बरं, मैदानाचं ठिकाण कुठलं आहे? मैदानाचं ठिकाण करमाळा केम रोडवरती वाघोबाच्या टेकडे शेजारी भाकरीचं तुकडं या ठिकाणी मैदान होत आहे. ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेली दादा? आतापर्यंत या फाटीवर 2 मैदान झालेले आहेत. उत्तरेश्वर केसरी 1, रामेश्वर केसरी 1 आणि हे तिसरं मैदान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महामानव केसरी मैदान होत आहे. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाची परवानगी झालेली आहे आणि ते सगळीकडे पाठवलेले सुद्धा आहे. आम्ही संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं याची पाहणी करण्यात आली. सगळ्यांकडून पाहणी करण्यात आलेली आहे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना करमाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? ह्या अटीनुसारच मैदान पार पाडण्यात येईल. बरं दादा, मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे का दुसा आहे? दुसा. एक दुसा एक बैल. हां. बरं, मैदानाची बक्षीस रचना कशी, प्रमुख बक्षीस रचना कशी असणार आहे? पहिलं बक्षीस आहे 1,01,000, दुसरं बक्षीस आहे 81,000, तिसरं बक्षीस आहे 71,000, चौथं बक्षीस आहे 61,000, पाचवं बक्षीस आहे 51,000, सहावं बक्षीस आहे 41,000, सातवं बक्षीस आहे 31,000, आठवं बक्षीस आहे 21,000 आणि नववं बक्षीस आहे 11,000. अरे वा दादा, आम्ही पाहतो 8 किंवा 7च बक्षीस असतात, 9वं पण बक्षीस केलंय. एवढं बक्षीस ठेवण्यामागचं काय उद्देश आहे? काय नाही, जो बैलगाड्या मालक येतोय त्यांना कुठंतरी थोडंफार बक्षीस मिळलं पाहिजे, हे हेतूने आम्ही ठेवलेलं आहे. बरं, हे 1 ते 9 बक्षिसं जी आहेत, मेन बक्षिसं, त्यांना बक्षिसांच्या रोख रकमेच्या व्यतिरिक्त अजून काय काय मिळणार? ढाले आहेत ना त्यांना. बरं, त्याच्या व्यतिरिक्त काय अजून? आमचे गाव जे आहे ते महाराष्ट्रात कुंकासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक बैलगाडीला 10 किलो गुलालाचं नियोजन केलं. वा, सगळ्यांना, प्रत्येक बैलगाडीला जे नंबरमध्ये बसतात त्यांना फायनलला. आणि त्यानंतर प्रवेश फी किती आपली दादा? प्रवेश फी आहे 1100 रुपये. 1100 रुपये. ही झाली मेन बक्षीस. क्वार्टर फायनल आहे का? क्वार्टर फायनलला पण बक्षीस आहे ना. किती, 1 ते 9 का किती बक्षीस असणार? 1 ते 9. 1 ते 9. आणि ते क्वार्टर फायनलला एका गाडीला किती रुपये मिळणार? 2100 रुपये. सेमीफायनलला 2 नंबरला उतरणार. ह्याच्या व्यतिरिक्त काय अजून त्यांना ढाली पण आहेत ना. अजून त्याच्या व्यतिरिक्त गुलाल पण आहे 1 ते 9 गाड्यांना. आणि प्रत्येकी किती किलो गुलाल? 10 किलो. 10 किलो. एका गाडीला 10 किलो. एका गाडीला 10 किलो. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे? मेगा फायनलला पण ढाली पण आहेत आणि गुलाल पण आहेत. मेगा फायनलला किती बक्षीस रचना आहे? 9 आहे. बघा मित्रांनो, सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार इथं केला गेलेला आहे. सर्वसामान्य बैलगाडी मालकांना रोख रकमेपासून ते ढालीचं सन्मान चिन्ह पण मिळणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 10 किलो गुलाल सुद्धा भेटणार आहे. म्हणजे आयोजक हे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करतात. दादा, पहिलं उत्तरेश्वर केसरी झालं, त्या मैदानामध्ये किती गाड्यांनी सहभाग घेतला होता? 400 प्लस झाले ते. 400 प्लस झाले होते. आणि आता मध्ये एक मैदान झालं, ते कसं झालं, काय नाव होतं त्या मैदानाचं? रामेश्वर केसरीने हनुमान जयंतीनिमित्त असं घेतलं. मग त्याला किती गाड्या जुळल्या होत्या? त्याला पण 400 प्लस गाड्या जुळल्या होत्या. तर दादा, जी बक्षिसाची रक्कम आपण जाहीर केली, ती संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? हा, रोख रक्कम ढाली येतच मिळणार. आणि या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? तसं नाही होणार. जे काय असेल नियमावरती महाराष्ट्र शासनाचं जे आपलं बैलगाडी आहे ते त्या नियमाप्रमाणेच होणार आहे. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल?
महाराष्ट्रातील तमाम बैलगाड्यांना एकच विनंती करत आहे मी की आजपासून आमची ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे आणि ती 13 तारखेला रात्री 10 वाजेपर्यंत चालू होणार आहे. तरी जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी संपर्क साधावा आणि या मैदानाची शोभा वाढवावी एवढी मी विनंती करतो. आणि लॉट कधी काढले जातील दादा? लॉट 13 तारखेला संध्याकाळी काढले जातील. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध बैलगाडी मालक बॉस बैलाचे मालक आहेत. तर सागर पवार आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, तुमच्या गावामध्ये पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय, एक बैलगाडी मालक म्हणून काय वाटतं? या भागामध्ये आता सुद्धा 3 फेऱ्याची मैदानं व्हायला लागलेत, कसा आनंद आहे तुम्हाला? चांगला आनंद आहे. चांगला आनंद. बरं दादा, आता आपण वळू मैदानाकडं. तर मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? कटनाचं रान आहे. कटनाचं रान. एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? 11 फाटे. फाटीच्या आतमधलं किती अंतर आहे? 15 अंतर आहे. आता तुम्ही दुसरा बैल मैदान घेताय, त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? पल्ला 850 पल्ला आहे. परफेक्ट टेपने मोजून ठेवलाय? परफेक्ट आहे. टेप खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गाड्या उभ्या राहू शकतात? 5 ते 10 गट. बरं. त्याचबरोबर निकट रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 1000 फूट. बरं दादा, इथं किती मैदान होऊन गेली? 2. कशा पद्धतीने मैदानं संपन्न झाली? चांगल्या रीतसर झाली. बरं, ही 2 मैदानं झाली त्यावेळेस ज्यावेळेस त्या गाड्या पळाल्या, मागच्या जवळपास 800 गाड्या पळाल्या 2 मैदानामध्ये, हो. 400 करून. ह्या मैदानामध्ये काय बैलगाडी मालकाने तुम्हाला सूचना केल्या, सुधारणा करण्यास सांगितलं का? नाही काय सांगितलं? नाही. बरं. आणि जे छान आहे तुम्हाला- सांगितलं मैदान त्यांनी. चांगलं आहे. चांगल्या प्रकारे केलेलं आहे. तुम्हाला ज्या वाटतात त्या सुधारणा केल्यात का तुम्ही? हो, केलं ना. बरं, आता सुद्धा काम सुरू आहे का? हो, चालू आहे. बरं. त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड असणार आहे? बॅरिकेड दोन्ही बाजूला? 750. बरं. त्याचबरोबर बैठक व्यवस्था सुद्धा करणार आहे, तर कुठल्या दिशेला करणार आहे, कुठल्या बाजूला करणार आहे? उजव्या साईडला. उजव्या साईडला. काय टाकणार आहे? मंडप का? मंडप आहे. मंडप आहे. बरं, किती फुटाचा मंडप आहे? मंडप भरपूर आहे, म्हणजे तरी 100 फूट येईल. 101 फूट. बरं. त्याचबरोबर दादा, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? तसं काहीच नाही. बरं. त्याचबरोबर ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत, ह्या मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो. त्याचबरोबर ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, आणि ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड लावून तिथं योग्य तो बंदोबस्त केला जाणार का? हो, चालतंय. ठीक आहे, केला जाईल. ना? हा, त्याचबरोबर खाली जे आहे का पट्टी आहे ना, तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? पप्पू म्हणले. पप्पू म्हणले. त्याचबरोबर तिथं कॅमेरा आहे ना. निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार आहे? शरद अड्डा लाईव्ह. बरं. या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? संपत नाना वाघमोडे आणि मारुती जंजिरे. बरं. त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि करमाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल का? नियमानुसार होईल. बरं. या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? निकाली पंच म्हणून ऋषीबाई नगरे आहेत. बरं. तालुका अध्यक्षपद आहेत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे. करमाळा तालुक्यात. करमाळा तालुका. मित्रांनो, करमाळा तालुक्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे तालुका अध्यक्ष ऋषीबाई नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान संपन्न होणार असल्याचं आपल्याला आयोजकांनी सांगितलेले. त्याचबरोबर दादा, या मैदानामध्ये ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी सकाळी पासून ते संध्याकाळपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील का? हो. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली. सगळी सुविधा केलेली आहे. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. हो, केली. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सगळ्यांनी जास्तीत जास्त नोंद करावी. चालते. धन्यवाद. नमस्ते. आपलं नाव सांगा दादा. आमचं पप्पू कोंडलकर मलवडी. बरं दादा, तुम्ही ह्या भागातले बैलगाडी मालक आहे. हा, बैलगाडी. किती वर्षापासूनचा नाद आहे? 1-2-3 वर्ष झालं नाद लागला आम्हाला. नाद लागला. आता काय सांगाल, तुमच्या भागात बी चांगली मैदान व्हायला काय लागली? नाही, चांगली मैदान झाले. ते 2 मैदान चांगली पार पाडले तिथं. बरं. आता आपण वळू दादा या मैदानाच्या नियम अटींकडे. हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना करमाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच पार पडेल का? हा, त्याच आठवणी पाडणार पार. बरं दादा, आता हे दुशाचं मैदान घेताय. दुशाच्या दाताच्या संदर्भामध्ये काय सूचना करताल बैलगाडी काय नाही, ज्याचा काय दात हालत असला बैलाचा बैलाचा बरं. तर ते आधी चेक केल्या जाईल. बरं. दुशाच्या संदर्भात दुसऱ्याच्या संदर्भात मित्रांनो, बैल आयोजकांनी सांगितले ज्या दुशा बैलाचा दात हलतोय किंवा पडायला आलाय तो जर बैल तुम्ही मैदानात घेऊन आला तर पहिल्यांदा आयोजकांना ह्याची कल्पना द्यायची, पंचांना तो बैल पळायला जायच्या अगोदर दाखवायचा आहे जो दुसरा बैल असणार तो. हा. बरं. अजून जर त्यांनी काय तशा पद्धतीने दाखवलं नाही, जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याचा दात पडलेला असेल तर निकाल दिला जाईल का? निकाल कसा नाही द्यायचा नाही. नाही ना? नाही, निकाल मिळणार नाही का? मिळणार. बरं. हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार ज्या दुशा बैलाच्या नियमाटीत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या त्या सगळ्या इथं लागू होतील का?
त्या सगळ्या लागू होणार आहेत. बरं डबल बैल पळवला तर ती गाडी बाद केली जाईल. गाडी बाद केल्या जाणार. बरं त्याचबरोबर हे मैदान सुरू झाल्यानंतर ज्या दुसऱ्या बैलाच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने नियम अटी घालून दिलेल्या आहेत त्याच नियम अटीनुसार सगळ्या या मैदानाच्या लागू असतील का? हा नियमाने चालणार सगळं. आणि सकाळी मैदान सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस समालोचकांच्या मार्फत मैदान सुरू होण्याच्या अगोदर लाईव्ह प्रक्षेपणामध्ये या मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का? हो या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? काय नाही वेळेत आता 14-13 तारखेपर्यंत 10 वाजता आम्ही नोंद घेणार आहे. बरं तिथनं लाईव्ह चिठ्ठ्या काढणार आहे. बरं काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? काय आव्हान काय करायचं आता सगळ्यांनी आपलं नोंदावं सहभागी व्हावं हीच आमची नम्र विनंती. दुसरं काय. चालते धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा परिचय द्या. आनंद ओहोळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटी केम याचा अध्यक्ष आहे मी. बरं अध्यक्ष आहात. दादा काय सांगाल दिनांक 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण या केम गावामध्ये दुसरा बैल मैदान घेतले तर काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? महाराष्ट्रातील तमाम बैलगाड्या मालकांना कळवण्यात येते की सर्वांनी नोंद करावी. धन्यवाद.